मुंबई महापालिका निवडणुका अगदी तोंडावर आहेत आणि त्यामुळे उत्तर भारतीय मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आता भाजप आणि काँग्रेसने छठपूजेचा आधार घेतलाय। मुंबईमध्ये तब्बल 12 ठिकाणी भाजपाने छठपूजेचं आयोजन केलंय। मुख्यमंत्र्यांसह भाजपचे बडे नेते या ठिकाणी हजेरी लावणार आहेत। जुहूतल्या छठपूजेला उद्या पहाटे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असतील, तर आज मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार जुहूतल्या पूजेला हजेरी लावणार आहेत। ठाण्यातील उपवन परिसरात आयोजित करण्यात आलेल्या पूजेला सांस्कृतिक आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे उपस्थित आहेत, तर काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी देखील या छठपूजेत सहभाग घेतलाय। दरम्यान मुंबईतल्या वेगवेगळ्या चौपाट्यांवर छठपूजेसाठी उत्तर भारतीयांनी मोठी गर्दी घेतली। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। गणेश उत्सवानंतर जो सगळ्यात मोठा उत्सव जुहू चौपाटीवर साजरा केला जातो तो म्हणजे छठपूजा। छठपूजा जी आहे ती बुडत्या सूर्याला, त्याचबरोबर दुसऱ्या वर्षी जो उगवता सूर्य असतो त्याला अर्धयान करण्याची हा एक सण असतो आणि जी छठ माता असते त्या छठ मातेला पूजण्याचा हा उत्सव असतो। अनेक बिहार राज्यातले लोक जे आहेत ते या जुहू चौपाटीवर येतात। आज रात्री ते याच ठिकाणी राहतात आणि उद्या सकाळी देखील सूर्याला अर्धयान करून मग घरी जातात। त्यामुळे खूप लाखोंच्या संख्येमध्ये अनेक जे लोक आहेत ते या जुहू चौपाटीवर येतात, दरवर्षी येतात। यावर्षी देखील लाखोंचा जनसमुदाय या ठिकाणी आपण बघू शकतो। त्यामुळे पोलिसांचा पहारा देखील या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावण्यात आलेले आहेत। त्याच्यामुळे एकूणच चांगला बंदोबस्त यावर्षी देखील करण्यात आलेला आहे। जर आपण बघितलं तर दरवर्षी छठपूजेवरून राजकीय आखाडा देखील तापतो। यावर्षी देखील अशा प्रकारे छठपूजा करू दिली जाणार नाही किंवा मनसेचा विरोध, शिवसेनेचा विरोध जो आहे तो डावलून या ठिकाणी छठपूजा केली जाते। काँग्रेस आणि त्याचबरोबर भाजपने देखील यावर्षी छठपूजा करण्याचा, छठपूजेचा उत्सव जो आहे तो साजरा करण्याचं या ठिकाणी ठरवलं होतं। उद्या सकाळी या ठिकाणी सीएम देखील येणार आहे। त्यामुळे एकूणच राजकीय मतं मिळवण्याचा प्रयत्न या छठपूजेच्या माध्यमातून केला जातो। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील जुहू चौपाटीवर लाखोंचा जनसमुदाय या ठिकाणी जमलेला आहे आणि तो छठ मातेचं पूजन या ठिकाणी करतोय। उद्या सकाळपर्यंत ही पूजा अशीच सुरू राहील। कॅमेरामन अनुप रस्तोगी, अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई।